नमस्कार. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजेच PM किसान सन्मान निधी योजना ही भारत सरकारची खूप मोठी शेतकऱ्याची योजना आहे. 2019 सालपासून ही योजना अंमलात आलेली आहे आणि आज जवळजवळ 17 हप्ते आपल्या ह्या शेतकऱ्यांच्या खात्यात आलेले आहेत. सुरुवातीला ही बऱ्यापैकी खूप छान चालली आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी याच्यामध्ये नोंदणी केली. काही कारणास्तव थोडा काळ ही बंद होती, पुन्हा आता ती चालू करण्यात आलेली आहे. ज्यांचे जुने अर्ज पेंडिंग आहेत गेल्या 1.5-2 वर्षापासूनचे, त्यांचेसुद्धा अर्ज आता व्यवस्थित पुन्हा अपडेटेशन केले जाणार आहेत. काही तांत्रिक अडचणीमुळे, काही अपडेटेशनमुळे, काही योजनेमध्ये संशोधन केल्यामुळे हे अर्ज आपले पेंडिंग राहिले होते आणि त्यामुळे ते रिजेक्ट करण्यात आले आणि ते पुन्हा आता अपलोड करण्यासाठी सांगितलेले आहेत. रिजेक्ट म्हणजे पूर्णपणे रिजेक्ट नाही झालेले आहेत ते. काही डॉक्युमेंट जो म्युटेशन नंबर आहे तो अपलोड करण्यासाठी सांगितलेला आहे. त्यामुळे त्यांचंसुद्धा आपल्याकडून करून मिळेल. त्याचप्रमाणे नवीन ज्यांना करायचं आहे त्यांचं रजिस्ट्रेशनसुद्धा आपल्याकडून करून मिळणार आहे. भारत देशातील कुठलाही शेतकरी असेल तर त्याचे आपल्याकडे रजिस्ट्रेशन करून मिळेल. परंतु म्हसळा तालुका आणि श्रीवर्धन तालुका ह्या तालुक्यातील जे शेतकरी असतील त्यांचं पर्टिक्युलरली लक्ष देऊन 1 by 1 लक्ष देऊन त्यांची योजना व्यवस्थितरित्या फॉलोअपने चालू केली जाणार आहे. संबंधित कोणतीही अडचण आल्यास त्याचं सोल्युशन केले जाणार आहे. कारण का ते आपले तालुके आहेत ज्यांच्यावरती आपण लक्ष देऊ शकतो, तिथे आपलं जाणं येणं होतं. यासाठी लागणारे कागदपत्र आहेत ते आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर, 7/12/8 फेरफार 2019 नंतर जर जागा नावावर केलेली असेल तर नवीन आणि जुना फेरफार दोन्ही, म्हणजे आपल्या वडिलांच्या नावावरती जागा आलेली आहे तोसुद्धा फेरफार. त्याचप्रमाणे पती पत्नीमधील दोघांचा आधार कार्ड लागणार आहे. हा एक नवीन अपडेट आहे ज्यामध्ये पती आणि पत्नी दोघांपैकी एकालाच लाभ मिळेल. जर पतीला मिळत असेल तर पत्नीला मिळणार नाही, पत्नीला जर मिळत असेल तर पतीला मिळणार नाही. मग ती जागा कुठलीही असो, माहेरची असो, सासरची असो, काही नाही, कुटुंबातील पती पत्नीपैकी एकालाच. त्याचप्रमाणे कोणीही दोघांपैकी एक माहीत असेल त्याचा मृत्यू दाखला, जर वडील आपले वारले असेल आणि त्यांना लाभ मिळत होता तर त्यांचासुद्धा आधार कार्ड आणि मृत्यू दाखला आपण जोडावा सोबत. त्याचप्रमाणे जे नवीन लाभार्थी असतील त्यांच्या ज्या अटी आहेत त्यामध्ये 2 हेक्टरपेक्षा कमी जमीन असणारा व्यक्ती असावा, इन्कम टॅक्स भरणारा नसावा, CA नसावा, वकील नसावा, डॉक्टर नसावा, सरकारी कर्मचारी नसावा. ह्या काही अटी आहेत ज्यांच्यामध्ये इन्कम टॅक्स भरणारा नसावा. असा व्यक्ती जो असेल तोच ह्या योजनेला लाभार्थी आहे आणि मूळ म्हणजे 7/12 त्या व्यक्तीच्या स्वतःचा नावाचा असला पाहिजे तोच व्यक्ती ह्या योजनेचा लाभार्थी आहे. ज्यांना कोणाला ही योजना चालू करायची आपल्याकडून करायची आहे त्यांनी 17 नालासोपारा ऑफिसमध्ये रविवार टू रविवार येऊन आपली ही योजना आमच्याकडून चालू करू शकता. संबंधित जे कागदपत्र सांगितले आहेत ते घेऊन त्याचप्रमाणे ही माहिती आपल्याला योग्य आवडल्यास आपण जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत शेअर करावी आणि या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करावे. छोट्या मोठ्या सर्व योजना आपल्या माहिती दिली जाईल, त्याचप्रमाणे कामसुद्धा करून दिले जाणार आहे. धन्यवाद.